श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, श्रद्धा स्वीट होममध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. गेल्या आठवड्यातले व्हिडिओ जर तुम्ही पाहिलेले असतील तर मी तुम्हाला शुक्रवार, शनिवार आणि रविवार असं 3 दिवसाचं रुटीन दाखवणार होते. फक्त एक आहे, त्याच्यातल्या रेसिपीज दाखवणार होती. त्याच्यात मी रविवार आणि शनिवारची सुट्टी, त्यात मी केलेले कामं दाखवणार होते. तर त्यातलाच हा एक व्हिडिओ आहे. आणि मी डोसे बनवलेले होते, मसाला डोसे बनवले होते, नंतर पेपर डोसा बनवलेला होता. आणि त्याचं हे बॅटर जे आहे तर ते थोडंसं उरलेलं होतं. उरलेलं म्हणजे मीच थोडं जास्त बनवलेलं होतं की जेणेकरून मुलं खातील. आणि मग एक दिवस असं झालं की रविवारी आम्हाला जायचं होतं बाहेर आणि मग हे बॅटर उरलेलं होतं. मग म्हटलं चला करूया याची आता इडल्या. पण इडल्या कशा, अगदी नॉर्मल इडल्या नाही, फक्त पीठ आणि मिठाच्या. तर थोड्याशा आपण त्याला स्पायसेस टाकून करणार होतो आणि स्पायसी अशा इडल्या करणार होतो. तर त्याच्यामध्ये मी थोडासा कांदा टाकला, थोडासा टोमॅटो टाकला आणि माझ्याकडे हिरवी मिरची नव्हती. तुम्ही हिरवी मिरची चॉप करून पण टाकू शकतात. मग मी डायरेक्ट त्याच्यामध्ये चिली फ्लेक्सच टाकले. चिली फ्लेक्स म्हणजे काय, आपल्या ज्या जाड मिरच्या असतात, लाल सुकलेल्या मिरच्या, त्याच्या बिया. नंतर तुम्ही म्हणणार की चिली फ्लेक्स म्हणजे काय टाकलं असेल श्रद्धाने. तर त्या फक्त लाल मिरच्या आणि त्यांच्या बिया आहेत. त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकली आणि मीठ टाकलं चवीपुरता आणि थोडासा आपला खाण्याचा सोडा टाकला. तुमच्याकडे जर इनो असेल तर तुम्ही इनो पण थोडासा टाकला तरी चालेल. फक्त पूर्ण एक पुडी टाकू नका, अगदी थोडंसं टाका. आणि ॲक्टिवेट होण्यासाठी सोड्याला मग काहीतरी पाणी किंवा लिंबू टाका. तर मी अर्धी लिंबूची फोड घेतलेली होती आणि त्याच्यातून जवळजवळ 1 चमचा किंवा 1.5 चमचा रस त्या सोड्यावर टाकला आणि ते ॲक्टिवेट करण्यासाठी टाकलं. आणि बस मग आपलं बॅटर रेडी झालेलं आहे. आता मी इडलीचे जे स्टँड आहेत किंवा इडलीचे जे छोटे छोटे डिश आहेत त्यांना छान असं तेल लावून घेईल आणि त्याच्यावर सर्व इडल्या टाकून देईल, जेवढं पीठ मावेल तेवढं. आणि माझ्याकडे हे सुंदर असं इडली स्टँड आहे. तर तुमच्याकडे इडली स्टँड नसेल तर तुम्ही एका छोट्या कढईमध्ये पाणी टाकून त्याच्यावर ताट ठेवून छोट्या वाट्याही ठेवू शकतात. तर त्याच्यातून पण खूप सुंदर अशा इडल्या तुम्हाला मिळतील. आणि तुम्ही पाहू शकतात जवळजवळ 7 ते 8 मिनटाच्या वाफेनंतर खूप छान अशा इडल्या माझ्या झालेल्या आहेत. तर प्लेन इडली खाण्यापेक्षा ही थोडीशी चमचमीत आणि थोडीशी कांदे लसूणवाली किंवा कांदे टोमॅटोवाली इडली खायला तुम्हाला नक्कीच आनंद वाटेल. आणि उरलेलं बॅटरही तुमचं वाया जाणार नाही. आणि याच्यातून पण नवीन अजून एक रेसिपी केलेली आहे, पण ती काही शूट केली नाही. पुढच्या वेळेस नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेल. आणि तुम्ही पाहू शकतात तर इडली इतकी सुंदर झाली आणि एवढी जाळी तिला आलेली आहे. तर आणि त्याच्यामध्ये जे स्पायसेस टाकलेले आहेत, आपण धने टाकलेले आहेत, म्हणजे कोथिंबीर टाकलेली आहे, टोमॅटो, कांदा, तर त्याच्यामुळे त्याचं स्पायसेस लेवल जे आहे तर अतिशय चविष्ट त्या इडल्या झालेल्या आहेत आणि खूप छान असं त्याचं स्पायसेस लेवल वाढलेलं आहे. तर तुम्ही म्हणणार की थोडंसं फक्त कांद्याने टोमॅटो टाकून इडलीमध्ये काय एवढा फरक पडणार आहे. पण मी अतिशयोक्ती करत नाही आहे. तुम्ही जेव्हा बनवणार तेव्हा तुम्हीसुद्धा स्वतःची एवढी स्तुती नक्कीच करणार. आणि त्याच्यामध्ये चिली फ्लेक्स जर आपण थोडे जास्तीचे टाकले,
तर त्याचं जे तिखटपणा आहे त्याच्यामुळे इडली खूप छान अशी लागते. तर तुम्ही पाहणार खूप छान अशी जाळीदार, रवेदार आणि मस्त इडली झालेली आहे. आणि मला तर काही खूप जास्त असं सजवून डिश मांडता येत नाही, पण बघू आता माझ्याकडे माझ्या मुलाने खूप छान अशी डिश आणलेली आहे, त्याच्यावर मी आता सर्व करते. आणि नक्कीच तुम्ही ह्या इडल्या करून पहा, तुम्हाला पण खूप आनंद वाटेल. आणि उरलेलं बॅटर आपण अशा पद्धतीने वापरू शकतो, हे पण तुम्हाला खूप मस्त वाटेल. डोस्यांचं बॅटर जे आहे ते थोडंसं तुम्ही जास्त पातळ करू नका. पातळ जर केलं तर मग ते थोडंसं आपल्याला नंतर पुढे त्याचं काही करता येत नाही. तर अशा पद्धतीने सर्विंग बाउलमध्ये किंवा सर्विंग ट्रेमध्ये, सर्विंग डिशमध्ये मी छान अशा इडल्या लावून घेतल्या. आणि जी जुन्या काळामध्ये पाट्यावर वंट्यावर तिळीची चटणी वाटली जायची, तशी चटणी मी मिक्सरमध्ये करून घेतलेली आहे. शेंगदाण्याची, तिळीची आणि खोबऱ्याची, थोडंसं लसूण टाकून. आणि मग इडली आणि ही चटणी अगदी सुंदर असं कॉम्बिनेशन आहे. आणि याच्यातून तुमचा खूप सुंदर असा नाश्ता होऊ शकतो, ब्रेकफास्ट होऊ शकतो. हे तुम्ही अवश्य करून खा आणि अवश्य करून पहा, म्हणजे तुम्हाला नक्कीच कळेल. तर चला मग रविवारचा ब्रेकफास्ट माझा असा झालेला आहे. आणि पाहू पुढचा व्हिडिओ काय येतो ते. थोडंसं नियोजन तर झालेलं नाही आहे, कारण की रविवारीमध्येच मला गावाला जावं लागलं होतं, पण पाहू आता. तर चला मग, माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, तुमच्या गोडशा कमेंट मला नक्कीच सांगा. आणि पुन्हा एकदा नवीन विषय घेऊन तुमच्यासमोर हजर होईल. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.